आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या लेकीने आज तिथं भाषणात नवऱ्याचं, सासूचं, त्या अख्ख्या सुर्वे फॅमिलीचं तोंड भरून कौतिक केलंय. त्याच्यामुळे मला नाही वाटत तिला तिथं काय त्रास असेल म्हणून. असं कसं? पण तिच्या घरात काय त्रास आहे हे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं ना. तेच तर तुम्ही कनाय मला वेगळं दाखवताय. जवा जवा मी हितनं तिच्याकडे जायसाठी निघते तवा तवा तू तिला फोन करून सांगतेस आत्या तिकडे यायला लागली, अशी वाग तशी वाग. काय ग मला येड्यात काढायचा प्रयत्न करताय वी? वंसाव, हे बघा तुम्ही रागाच्या भरात उगाच काय बी अर्थ काढू नका. आम्ही असं काय बी केलेलं नाही. काय सांगू नकास मला. लग्नाच्या आधीपासून तुमचा काय कट शिजत होता का नाही ती माझ्या आत्ता ध्यानात यायला लागले. मला अंधारात ठेवून माझ्या दादाची पेन्शन लंपास करून तुम्ही तिघी पळून जाणार होता. मग काय तर चुकून लेकीचं लगीन श्रीमंताच्या घरात लावून दिलं आहे का नाही. आणि त्या तुझ्या इद्रीनी चिठ्ठीत काय लिहिलं होतं? आत्या अशी हाय, आत्या तशी हाय, आता आत्या कशी हाय. आणि ती काय काय करू शकत्या का नाही ती तुम्हाला चावती. वंस, वंस काय करताय? बाहेर हो. वंस, आता तू आणि तुझ्या लेकीने जर का घरात पाय ठेवला तर ह्या आत्या इतकी वाईट नाही कोण. रत्ना जाऊ दे ना, त्यात त्यांची काय चूक आहे? हो तुम्हाला पण घालू का बाहेर? जायचंय का तिच्या मागणं? मग आवाज बंद. वंसाव, आम्ही खरंच असलं काय केलं नाही हो. तुम्ही ऐका की माझं. पण काय बी म्हणा, त्या मंजूनं असं वागून चांगलाच धक्का दिलाय हे मानायलाच हवं आपण. होय का? मग मी बी तुला अजिंक्य ताऱ्यावर नेऊन देऊ का? त्याच्यापेक्षा मोठा धक्का. बया, हे नटमोगऱ्यांनो गप्प बसा. काही झाले की आपले? पण मम्मी, आता आपल्याला एकदम अलर्ट राहायला पाहिजे. कारण मंजू वहिनींना असं वागणं आणि सत्यादादांना काहीच न बोलणं हे आम्हाला जरा विचित्रच वाटतंय बघा. ती मंजू वहिनी दिसते तशी नाही, ते आधीच कळून चुकलंय. तुमच्याबद्दल जरी गोड बोलली असली तरी भाषणाचा मान मात्र तिनंच हडपलाय. एखादीनं सासूला पुढं केलं असतं म्हणजे लोकांमुळे दाखवायला का होईना पण दिला असतं ना मान. वय वय खरंय, आज तुमचा ह्यो मान बी घेतला बघा.
अहो तात्यासाहेबांच्या किती विश्वासातले होता तुम्ही. कौतुक कौतुक कौतुक. मयताई अहो असं म्हणत केवढा रिस्पेक्ट असायचा तुम्हाला. पण आता अहो तुमच्या जागी कोण आहे. अहो सत्यभाऊजी बी तुम्हालाच दोष द्यायला लागलेत आता. ही ऍक्सिडेंटल सुनबाई तुमच्या मायलेकाच्या नात्यात अर्थ घालते का नाही बघाच. तुम्हाला रस्त्यावर आणायला बी कमी करायची नाही बघा ही. आम्ही फक्त जे आमच्या डोळ्यासने दिसतंय तेच सांगतोय. उगा गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी तिला घराच्या बाहेर काढली पाहिजे आणि ह्यासाठी तुम्हाला सत्यदराशी बोलावं लागेल. शांतम पापम. बरोबर आहे तुमचं. मला आता सत्याशी बोलायलाच पाहिजे. भाईच्या जन्माला आल्यावर ही काय काम चुकतायत होय. तर कोण आहे. हो थांबाव तुम्ही जरा. यांना ना वांग्याची भाजी खायची आहे पण मुलं खात नाहीत वांग्याची भाजी. त्यांच्यासाठी घरी जाऊन काहीतरी वेगळं बनवावं लागतं. दरवेळेची नखरेत नुसते. चला माझी कामं झाली आहेत. गायची वेळ झालीये. पोरीनो तुमचं आवरलंय ना. मी निघते आता पटापट. हे प्रिया चल लवकर. अगं मंजू चल लवकर. घरी जाऊन परत कामं करायची असतात. परत म्हणतेस मग काय. हो भारती मॅडम. काय चाललंय भारती मॅडम. आणि हे काय तुम्ही सगळ्यांनी बॅग्स पण भरल्या. अजून तर वेळ पण झालेली नाहीये. अच्छा ही पद्धत आहे तुमच्या कामाची. तर म्हणजे तुम्हाला वेळेवर जायचं असतं. वेळेच्या आधी जायचं असतं पण वेळेवर यायचं नसतं. हो ना. लिसन केअरफुली.